दिल्लीमध्ये सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडी घडतात आणि त्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी थोड्याच वेळात कांदा दराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच सरकारमधल्या काही मंत्र्यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कांदा दराच्या प्रश्नावर तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। दुसरीकडे महायुतीच्या विधान परिषदेच्या जागांच्या तिढ्यासंदर्भात दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार आहेत। या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तेव्हा या दोन महत्त्वाच्या घडामोडी सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि या बातम्यांवर आपलं लक्ष आहे। आज सकाळपासून दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। महाराष्ट्राच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडतात आणि त्याचीच ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। कांदा दराचा प्रश्न हा सुटणार का? आज शहांबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि दुसरीकडे महायुतीच्या विधान परिषदेच्या जागांच्या तिढ्यासंदर्भात दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार आहेत। या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तेव्हा या महत्त्वाच्या घडामोडींवर आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। अपडेट्स आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। कांद्यावर बैठक आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत बैठक आहे। बैठक झाल्यानंतर अमित भाईंच्या बरोबर मग तुम्हाला मिळेल। जलसंपदाच्या विषयी जलसंपदाच्या बाबतीमध्ये मगाशी बैठक झालेली आहे, तेव्हा अतिशय सकारात्मक आहे। त्या बाबतीत देखील मी माहिती देतो। जागा वाटपायला घेऊन होणार का? तर उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करत असताना दोन महत्त्वाचे मुद्दे उर्वशी आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कांदा ऊसाचा प्रश्न, जलसंपदा याबाबत चर्चा होणार आहे असं ते म्हणतात। मात्र काय काय या संदर्भातली आणखी माहिती काय आणखी म्हणालेत उपमुख्यमंत्री? नक्कीच एक एक्सक्लुझिव्ह चर्चा आपण सध्या आता डेप्युटी चीफ मिनिस्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केली। नेमकं ज्या प्रकाराने एक जागा वाटपच्या संदर्भात आता चर्चा होणार का हा एक नक्कीच प्रश्न आहे। वेगळे मुद्दे जे राज्याचे आहेत, मग ते तुम्ही जलसंपदा म्हणा किंवा दुसरा आता कांद्याचा प्रश्न आहे, आंब्यांचा प्रश्न आहे, या सगळ्यांच्या विषयी आता इथे जी आहे चर्चा होणार आहे एक। आणि बरोबरच या सगळ्या बैठकीच्या आड राजकीय बैठक पण होणार आहे का, नक्कीच ते बघणं खूप गरजेचं असेल। दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र जेव्हा वेगळ्या बैठकी घेतात तर नक्कीच महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण तर मानलं जातं, पण नेमकं काय अजून प्रकल्प आणि केंद्रीय स्तरावर काय नेमकं चर्चा होते यावरती सगळं लक्ष आहे। आता जेव्हा कांद्याच्या प्रश्नावर जात आहेत तर कांद्याच्या प्रश्नांना घेऊन जे वेगळे दुसरे हे आहेत प्रश्न आहेत ते पण सोडले जाणार का? राजकीय बैठक पण कोणती होणार का? अजून पण दुसरे मंत्री येत आहेत, त्यांच्याशी पण संवाद साधूया। अगदी जरूर उर्वशी, आपण जरूर संवाद साधा। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी उर्वशी। मॅडम, आजची साखर उद्योगाबद्दलची, ऊस उत्पादकांबद्दलची बैठक आहे, तेवढाच विषय। कोणत्या राजकीय बैठक पण होणार आहे का? घेऊन पण चर्चा नाही। तर वेगळे मंत्री इथे जेव्हा आले आहेत, ही बैठक तर सांगितली जाती आहे की कांदा प्रश्न, साखर प्रश्न या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आहे। मुळात जेव्हा 5ची एक बैठक होणार आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात होणार आहे। ती बैठक महत्त्वाची आहे अशी समजली जाते आहे। त्यात जे आहे राजकीय बैठक पण होऊ शकते हेही सांगितलं जात आहे। नेमकं काय एक चर्चा होते हे बघणं एक गरजेचं असेल आणि काय नेमकं एक मार्ग लागतं हे बघणं गरजेचं असेल। ठीक उर्वशी, जरूर लक्ष ठेवून राहा। शिवेंद्रराजे भोसले काही वेळापूर्वी आपल्या बरोबर होते आणि कांद्याच्या प्रश्नावर महत्त्वाचा मुद्दा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर एकंदरीतच या आडून काही राजकीय बैठक होती आणि त्यामधून काही आणखी महत्त्वाच्या बातम्या कळतात का आपल्याला पाहायचंय। जरूर लक्ष ठेवून राहा उर्वशी। पुन्हा आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद।